ओके फाईन. व्हिडिओ ऑन केला तर मला खूप आनंद होईल. ओके. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे जयश्री महाजन. तर तुमच्यासमोर एक टॉपिक घेऊन आली मी जे आहे होपोनोपोनो प्रेयर. मे बी तुम्ही होपोनोपोनो बद्दल ऐकलं असेल. जर ऐकलं असेल तर प्लीज मला चॅटमध्ये टाका की तुम्ही ह्याबद्दल अवेअर आहात थोडंफार. जर नसेल तर डोंट वरी आय एम हिअर टू एक्सप्लेन यू. तर येस, होपोनोपोनो ही एक हवाईन टेक्निक आहे. तर आपण त्या विषयात जाणून घेणार आहोत. ही एक टेक्निक म्हणा, प्रेयर म्हणा, एक जादुई फॉर्म्युला म्हणा तुम्ही जे म्हणाल ते. तर आपण याविषयी माहिती घेणार आहोतच. ती एक हिलिंग टेक्निक आहे. ओके. तर होपोनोपोनो इज फॉरगिव्हनेस हवाईन टेक्निक आहे. फॉरगिव्हनेस सगळ्यांना माहितीच आहे. ओके. तर हो मीन्स काय? कॉज. एक मूळ असतं, कारण असतं. प्रत्येक गोष्टीला काय असतं? कारण असतं ना. एक मूळ असतं. तर मुळाशिवाय प्रॉब्लेम क्रिएट नाही होत, राईट? तर हो मीन्स कॉज अँड पोनो मीन्स व्हॉट? परफेक्शन. मीन्स होपोनोपोनो इज करेक्ट अ मिस्टेक. तर होपोनोपोनो ही जी प्रेयर आहे ती एक मिस्टेक जी घडलेली असते किंवा काही सराउंडेडला क्रिएट झालं असेल तर ती एक जी प्रेयर आहे ती करेक्ट करते मिस्टेकला. ओके. तर ते इट्स मेक्स द थिंग्स राईट. ऑर वी कॅन से की ओके. तर इन अवर लाईफ ती ही प्रेयर काय करते माहिती का? इट्स ब्रिंग पॉझिटिव्हिटी इन अवर लाईफ. एक बॅलन्स आणतो. एक चांगली गोष्ट आपल्या लाईफमध्ये ती गोष्ट आणत असते. कशामुळे हे शक्य होतं फक्त होपोनोपोनो प्रेयरमुळे. तर ते की होपोनोपोनो इट्स करेक्ट अ मिस्टेक अँड इट्स ब्रिंग द पॉझिटिव्हिटी इन लाईफ अँड मेक द थिंग्स राईट अँड बॅलन्स आपल्या लाईफमध्ये ती गोष्ट आणत असते. ओके. तर ही टेक्निक फॉलो करून आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करू शकतो. उदाहरणार्थ की सपोज आता पुण्यासारख्या सिटीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती पण तुम्हाला अर्धा तास लागतो, राईट? त्या गोष्टीला. तर त्या गोष्टीला तुम्हाला किती टाइम लागणार आहे? 5 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास. बट तीच गोष्ट जर तुम्ही इकडे घेतली गावाकडे तर आपण किती मिनिटात पोहोचणार? हार्डली इन अ फ्यू मिनिट्स. ठीक आहे? तर तर ही गोष्ट काय करते माहिती का? जे बॅरियर्स क्रिएट झालेले असतात ना आपल्या लाईफमध्ये, जे होपोनोपोनो, जो एवढ्या गोष्टीला एवढा त्रास तुम्हाला सहन करावा लागत असेल, सफर करावा लागत असेल, तर बाय चांटिंग द होपोनोपोनो प्रेयर, तर तुमचा जो बॅरियर असतो तो तुमच्या लाईफमधून हळूहळू कमी होत चालतो आणि तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी जी असते ती पॉझिटिव्हिटी अँड एक एका चांगल्या ट्रॅकवरती ती गोष्ट आणत असते. फक्त होपोनोपोनो या प्रेयरमुळे. तर होपोनोपोनो प्रेयर इज ए सोल प्युरिफाइंग टेक्निक आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या शरीराला क्लीन करत असतो डेली, राईट? आपण शॉवर घेतो. बट व्हॉट अबाउट अवर माइंड अँड अवर सोल? ओके. तो इफ यू वॉन्ट टू प्युरिफाय युअर सेल्फ, तर एकच गोष्ट आहे जी तुम्हाला प्युरिफाय करू शकते, तुमच्या सोलला प्युरिफाय करू शकते. ती आहे होपोनोपोनो प्रेयर. तर ही जी टेक्निक आहे, तर ही कोणी इन्व्हेंट केली बरं? डॉक्टर ह्यूलेन यांनी केली. ठीक आहे. तर ही त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. ही एक हवाईन प्रॅक्टिस ऑफ फॉरगिव्हनेसची टेक्निक आहे. इतरांना क्षमा करा, ते क्षमा करण्यास पात्र आहेत म्हणून नव्हे, तर तुम्ही शांततेला पात्र आहात म्हणून. ओके. तर आपण दुसऱ्यांना क्षमा करून आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो, आपण पीस आणू शकतो. ओके. तर असं नसतं की सपोज मला जर कोणी त्रास दिला, तर आपण काय करतो तीच गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये खूप स्टक करून ठेवतो, राईट? आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. पण आपण असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला त्रास देतोय. नाही. तुम्ही स्वतःची शांती भंग करत असतात. तर आपण नेहमीच दुसऱ्यांना फॉरगिव्ह करायला पाहिजे. तर क्षमा ही एक भेटवस्तूसारखी आहे, जी आपल्याला प्राप्त करणे आवडते. परंतु ते इतरांकडनं मागायचं कसं हे आपल्याला कोणी शिकवलं पण नाहीये आणि आपण कधी ते डेअरिंग पण नाही केलीये, राइट? त्याला पण एक करेज लागतं. जर तुम्ही चुका केली असणार, तर ते मान्य करायला पण तुम्हाला खूप जास्त तुम्ही स्वतःमध्येच बॅटल लढू शकतात, राइट? तुम्ही कधी फेस केलं असेल तुमच्या लाईफमध्ये कधीतरी तुम्हाला समोर जाऊन, तर तुम्ही कधी यू नो तुम्हाला वाटलं की जाऊ कसं काय? मी कसं काय मागू क्षमा? ओके. तर ही जी टेक्निक आहे, सपोज तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं. तुम्हाला गरज नाहीये त्या व्यक्तीजवळ जायची. बाय ओन्ली चांटिंग होपोनोपोनो प्रेयर तुम्ही तुमच्या दोघांमधले जे वाद असतात, तुम्ही दोघांचं रिलेशनशिप चांगल्या प्रकारे तुम्ही ते एका ट्रॅकवरती आणू शकतात. ओके. मग ते कोणासोबतही असो, काहीही प्रॉब्लेम असेल, नो मॅटर तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, नो मॅटर. ठीक आहे. ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी ही वर्क करत असते. तर बट समटाईम इट्स हार्ड टू से सॉरी, ॲज आय सेड. आणि स्वतःला सॉरी म्हटलंय कधी? स्वतःला पण सॉरी म्हणणं कधी-कधी जड जातं. बरोबर? करून बघा कधीतरी ट्राय, की स्वतःला सॉरी म्हणा एखादी मिस्टेक केली असेल तर. यू विल नॉट एक्सेप्ट युअरसेल्फ ॲज यू आर. इट विल टेक टाईम टू यू. सो धिस थिंग्स अल्सो वर्क फॉर दॅट. सो लेट मी टेल यू की ही अशी एक तो प्रेयर आहे तर तुमच्यासाठी इझी बनेल आणि एक हीलिंग करेल. तर मित्रांनो ही टेक्निक कशी शोधली गेली? डॉक्टर ह्यू लेन यांनी शोधली. तर हाऊ इट वर्क्स अँड तर यामागे काय हिस्ट्री आहे? तर चला जाणून घेऊया मग. तर
होपोनोपोनो ही एक हवाईन फॉरगिवनेस टेक्निक आहे, ॲज आय सेड, अँड ते डॉक्टर ह्युलन यांनी इंट्रोड्यूस केली आहे. तर हे जे होते सायकॅट्रिस्ट होते. तर एक मेंटल हॉस्पिटल होतं, जिथं असे लोकं ठेवले गेले होते. ते खूप वर्स्ट क्रिमिनल टाइपमध्ये आपण म्हणू शकतो, की ते खूप त्यांच्या लेव्हलला होते, की एखाद्याचा मर्डरही करू शकत होते. आपण इमॅजिन पण नाही करू शकत. अशा मेंटल क्रिमिनल हॉस्पिटल होतं. तर त्यांनी काय केलं माहिती का? ही प्रेयर त्या लोकांसाठी यूज केलेली आहे. जे की खूप स्ट्रेंज होतं. मला सांगा, एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं जाणं आणि ते फक्त बघणं तर आपल्याला किती शहारा येईल की नाही अंगाला. तर यांनी ती गोष्ट त्यांच्यासाठी केली आहे. तर त्यांनी त्या पेशंटला न भेटता, त्या पेशंटला ते भेटलेही नाहीये, नाही त्यांच्याशी फेस टू फेस कनेक्शन केलं. तर ही टेक्निक त्यांनी त्या पेशंटला यूज करून त्यांची जी फाईल होती, आता आपल्या फाईलमध्ये काय असतं, डॉक्टर लोक काय करतात, आपले जे हिस्ट्री असते ती लिहून ठेवतात, आपल्याला जे काही आजार असतील ते. तर त्याने फक्त फाईल घेतली, ते फाईल बघून त्यांनी ही चांट केली त्यांच्यासाठी. ओके. तर हे खूप स्ट्रेंज वाटतंय, राइट? की हाऊ इट इज पॉसिबल? तर हा फक्त खेळ आहे विश्वासाचा. तर जे त्या मेंटली क्रिमिनल लोकांसाठी त्यांनी यूज केली होती आणि इट्स साउंड क्रेझी गाईज. येस. तर त्यांना न भेटता त्यांनी प्रत्येक पेशंटची फाईन घेतली आणि त्यांनी त्या प्रत्येक पेशंटला ही प्रेयर यूज केली आणि 6 महिन्यातच सगळे पेशंट बरे झाले. 6 महिन्यातच. ओके. आणि ते पेशंट जे होते, जे हॉस्पिटल मध्ये ठेवलेले होते, ते हॉस्पिटल 6 महिन्यातच बंद झालं. आणि ह्याविषयी जर तुम्हाला अजून खूप जास्त डीपमध्ये सर्च करायचं असेल, तर तुम्ही Googleला जाऊन हे सर्च करू शकता. यू विल गेट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन हिस्ट्री देअर की हाऊ दे डीड अँड व्हॉट हाऊ दे वर्क्स. तर 6 महिन्यातच ते हॉस्पिटल बंद झालेलं आहे गाईज. इट्स व्हेरी मीन्स स्ट्रेंज आहे आणि क्रेझी वाली गोष्ट आपल्याला वाटेल की हाऊ. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की ही प्रेयर कशी आणि याला आम्हाला काही करावं लागतं का? किंवा असं काही करावं लागेल का आम्हाला? काही दीक्षा वगैरे घ्यावं लागेल का? नो. सो नो वरी, आय एम हिअर टू टेल यू. तर होपोनोपोनो ही स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी, तुमच्या कामासाठी म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी यू कॅन चांट दिस प्रेयर. जसे आपण एखादा मंत्र चांट करतो की नाही, अगदी तसंच तुम्हाला ही टेक्निक फॉलो करायची आहे. तर तुम्हीही चालता, बोलता, उठता, बसता, तुम्ही मेडिटेशन पोजमध्ये बसून करू शकता किंवा तुम्ही वॉशरूमला गेले आहात, एनिव्हेअर तुम्ही कुकिंग करत आहात, तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात किंवा तुम्ही काहीतरी काम करत आहात, त्या टाईममध्ये सुद्धा तुम्ही ही प्रेयर चांट करू शकतात. ओके. तर यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागते, इंटेन्शन ठेवावं लागते. तुम्ही ती गोष्ट का करत आहात? ठीक आहे. या गोष्टी मागे तुम्हाला इंटेन्शन ठेवणं गरजेचं आहे. सपोज इफ यू आर नॉट गेटिंग व्हॉट इंटेन्शन आय हॅव टू पुट, तुम्ही कन्फ्युज झाला आहात, तर व्हॉट यू कॅन डू माहिती का? फक्त युनिव्हर्सला इंटेन्शन ठेवून ती गोष्ट करायची आहे. फक्त बोलायचं की युनिव्हर्सला आपलं इंटेन्शन ठेवायचं आणि ही प्रेयर तुम्ही चांट करू शकतात. आणि सपोज तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी चांट करायची की आय वॉन्ट टू मेक दिस थिंग्स राईट पर्टिक्युलर, तर त्या गोष्टीसाठीही तुम्ही ती गोष्ट करू शकतात. आणि जर तुम्ही ही डेली फॉलो केलं, तर प्रचंड प्रमाणात तुम्ही मिरॅकल बघणार तुमच्या लाईफमध्ये. आणि ही प्रेयर एक जादूसारखं काम करते गाईज. तर होपोनोपोनो प्रेयर ही रिग्रेट, ग्रॅटिट्यूड, लव्ह, फॉरगिव्हनेस अँड सो मेनी थिंग्स आर इन्क्लुडेड इन देअर, मीन्स फुल ऑफ पॅकेज. ओके. सो ही प्रेयर आहे 4 सिंपल वाक्याची. सो व्हॉट्स आर दे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय विल रिपीट अगेन फॉर यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर हा एक महान मंत्रच आहे आपल्यासाठी. तर याचे बेनिफिट्स आपण बघूच. तर मी आता एक हिलिंग सेशन घेते गाईज तुमचं. तर तुम्ही अशा ठिकाणी 10 मिनिटं बसा, ज्या ज्या वेळेत आता तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. ओके. फक्त 10 मिनिटं मला द्यायची, ऑनेस्टली स्वतःला डेडिकेट करायचे आणि कॅमेरा ऑन ठेवायचे गाईज. आणि स्वतःला डेडिकेट करा, की कमिटमेंट करा, की 10 मिनिटं मी प्रॉपर बसणार आहे आणि कोणीही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. अशा ठिकाणी तुम्ही 10 मिनिटं फक्त बसा. ठीक आहे. अँड व्हॉट आय विल से दॅट यू हॅव टू फॉलो. ओके. फ्रॉम होल हार्टली. ओके. सो गाईज, ऑन युअर कॅमेराज अँड डोळे बंद करून तुम्ही बसू शकतात. डिस्टर्ब नाही करणार. ठीक आहे. करून बघा. आफ्टर दॅट यू विल फील अमेझिंग. ठीक आहे. तर यू विल शेअर द म्युझिक. तर तुम्ही डोळे बंद करा. डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला, अशा ठिकाणी बसायचंय. कम्फर्टेबल. रिलॅक्स युअर सेल्फ. सिट स्ट्रेट. स्वतःला पूर्ण कम्फर्टेबल करायचंय. कुठेही ताण नको.
Just sit comfortable and relax yourself. This is the time for us only. And through time, we will take a deep breath. Breathe in and breathe out. Once again, breathe in and breathe out. This is the healing practice we are going to do. स्वतःला सप्रेस करायचं नाहीये, स्वतःचे इमोशन सप्रेस करायचे नाहीये. डोंट सप्रेस युअर फिलिंग्स. जे पण काही होईल ते होऊ द्यायचंय, स्वतःला थांबवायचं नाहीये. नाव पुट युअर हँड ऑन युअर हार्ट. आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. अँड टेक अ डीप ब्रीथ and exhale through your mouth. Once again, take a deep breath and exhale through your mouth. Now repeat with me loudly whatever I will say. जे पण मी काही बोलेल ते बोलायचंय. And say clearly. आणि तुमचा हात हृदयावरतीच असायला हवा, खाली ठेवायचा नाही. Be with your breath. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Once again, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Now, just imagine your mother face. आता तुम्ही तुमच्या मॉमचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. जस्ट इमॅजिन हर. आणि कल्पना करायची की आपली मदर, आपली आई, आपल्या आईची स्माईल आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. तिचा चेहरा, चेहऱ्यावरची स्माईल, तिचे डोळे. तुम्ही प्रेमाने तिच्याकडे बघत आहात. अँड युअर मदर इज स्माइलिंग सो. तुमची मॉम पण तुमच्याकडे बघून स्माइल करत आहे. यू आर ऑल्सो स्माइलिंग टुवर्ड्स हर. कम ऑन, स्माइल एव्हरीवन. तुमच्या आईचा चेहरा इमॅजिन करून तुम्हाला माझ्यासोबत रिपीट करायचंय. यू हॅव टू से. जे पण तुम्ही तुमच्या मम्मीला आई, मम्मा जे हाक मारत असणार ते. आई, आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी for so many things in my life. I'm sorry for hurting you. I'm sorry for not giving you enough time. Please forgive me. Mom, I'm really sorry for judging you, for criticizing you, for disrespecting for you. I'm sorry for blaming you.
Thank you, Mom, for loving me. Even I did so many things wrong. मी इतक्या चुका केल्या तरी पण तू माझ्यावरती अनकंडिशनल लव्ह केलंस त्याबद्दल मी खूप आभारी आहे. थँक यू फॉर लव्हिंग मी. इवन आय हेटेड माय सेल्फ. थँक यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह, फॉर ऑल युअर सॅक्रिफायसेस. आय नो आय डिड नॉट टेल यू मेनी टाइम्स. तुला कधीही सांगितलेलं नाहीये. बट आय वॉन्टेड टू टेल यू नाव. आय लव्ह यू मॉम. आय रिअली लव्ह यू. आय एम रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू सो मच. And I love you. I really love you, Mom. Now imagine your mom is giving you a hug. How she will react? If you are giving love to her in this way, आपण जर आपण अशाच फुली एक्सप्रेस केला तर आपली मॉम कशी रिॲक्ट करेल? इमॅजिन आपण आपल्या आईला हक केलेला आहे. इमॅजिन. नाव टेक अ डीप ब्रीथ. लांब श्वास घ्यायचा आहे and just release through your mouth. Now I wanted to imagine your father face. आपल्या वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. What you call your father? दादा, पप्पा, अण्णा, जे पण काही बोलत असणार त्या नावाने बोलवायचे. Call him that. फादरचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. त्यांच्या डोळ्यात बघा, त्यांचे डोळे बघा. Imagine his eyes. Imagine his face. His smile. And how smile with him? Now smile with him. त्यांचा स्माइल बघून तुम्ही पण स्माइल करायची आहे त्यांच्याकडे बघून. And say, I'm sorry, Papa. I'm sorry for not listening to you. I'm sorry. I was not there for you. Your hand should be on your heart. I'm sorry for disrespecting you. Please forgive me. For believing sometime that you did not do enough for me. तुम्ही माझ्यासाठी कधी काही केलंच नाही जो असा मी बिलीफ तुमच्याविषयी ठेवला. Please forgive me for not realizing how much sacrifices
you did for me. Please forgive me for everything what I have said to you. I'm really sorry. Thank you, Papa, for giving me for this life. I never say thank you to you. Thank you so much, Papa. I love you. I really love you, Papa. I'm so sorry. Please forgive me. Thank you so much. I love you. Now, imagine how would you feel your father experience your love in this way? How they will react when you will say these words in front of him. Just hug him. Now, take a deep breath again and release through your mouth. Now, I wanted to you imagine ज्या व्यक्तीने तुम्हाला खूप हर्ट केलंय, ज्या व्यक्तीने तुम्हाला ऑलवेज हर्ट केलंय, जो पर्सन असेल त्याला इमॅजिन करायचंय. कोणी असेल तो, शेजारी असेल, ऑफिस मधला असेल, कॉलेज, स्कूल, व्हॉटएव्हर. तो व्यक्ती कोणीही असू शकतो, मे बी फ्रॉम युअर फॅमिली मेंबर, वर्किंग प्लेस, आणि त्याला इमॅजिन करायचंय. त्याचं नाव घ्यायचंय जोरात. जो व्यक्तीने तुम्हाला खूप हर्ट केलंय त्याचं नाव घ्या. नाव से आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी फॉर बिलिव्हिंग दॅट you're only responsible for what happened. जे पण काही आपल्यात घडलं आहे, मी फक्त तुलाच रिस्पॉन्सिबल ठरवलं. प्लीज forgive me for blaming only you. Even I'm responsible. I attracted this situation. I attracted you. Thank you for giving me this lesson. Even though I think I did not want this experience. I know this experience with you has made me stronger. It is preparing me for something biggest. So I thank you. Thank you for this experience. I now choose to let you go hurt. I now choose to let you go for all complaints for you. जे पण काही माझ्या मनात तुझ्याविषयी निगेटिव्हिटी होती ते मी रिलीज करते आहे आता. I want you grow. I want me to grow. So let's move on. Thank you. I love you for this experience. Now imagine
Whatever hurt was there between you and that person is gone. जे पण तुमच्यामध्ये घडलं होतं ते completely resolve झालेलं आहे. Now take a deep breath and release your mind. Now one last time. Take your name. स्वतःचं नाव घ्यायचंय आता जोरात. Say with your name loudly. जसं की मी जयश्री आहे. I will say Jayashree. Jayashree, I'm sorry. I'm so sorry, Jayashree. You have to say your name here. For judging you, for criticizing you. I'm the one who doubts you more. And I'm so sorry for it. Please forgive me for disconnecting to you. Please forgive me, Jayashree, for, for leaving you alone. Please forgive me for not taking care of you. Thank you, dear. Jayashree, you have to take your name. Thank you, dear. Thank you, dear Jayashree, for keeping me alive. Thank you for giving me this life. Thank you, my soul, my spirit, for reconnection with myself now. From now on, I promise it doesn't matter who love you. I love you. From now, it doesn't matter who accept you. I accept you. I accept you. I accept you. Now just hug yourself. स्वतःला हग करायचंय. Like a small child. दोघं हात आपल्या असं मस्त आर्म मध्ये स्वतःला घ्यायचं आहे अँड मान तुमची एका साईडला झुकवायची आहे लाईक स्मॉल किड हग करतो तसं करायचंय स्वतःला पॅम्पर करायचंय वॉर्म टाईड हग कीप हेड ऑन वन शोल्डर अँड से आय एम रिअली सॉरी बेटा आय एम रिअली सॉरी फॉर लेफ्ट यू अलोन प्लीज फॉरगिव्ह मी थँक यू फॉर लव्हिंग मी आय एम बॅक येस वी आर बॅक अँड आय लव्ह यू say your name and say I love you so much. Now you realize you're waiting for your love. You are just waiting, accepting yourself. So feel it and hold and stay for a second, few seconds. Just feel your love slowly come in yourself. Slowly open your eyes and gently move your body like this. Thank you so much. Yes. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही रिप्लाय देऊ शकता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बेनिफिट सांगणार होपोनोपोनोचे ओके कॅन यू जस्ट अनम्यूट युअर सेल्फ अँड शेअर युअर एक्सपिरियन्स हाऊ डिड यू फील राईट नाव येस वैष्णवी both Vaishnavi are there remaining please on your videos yes you can share your experience how did you feel
खूप शांत वाटतंय आणि फर्स्ट टाइम असं काहीतरी एक्सपिरियन्स केल्यासारखं वाटतंय. Yes. In this prayer, while we are doing this now, we don't have to suppress our emotion. If you are feeling crying, just cry. असं असतं. येस, वैष्णवी राठोड. हॅलो मॅम, एकदम असं वाटत आहे की मी कुठेतरी माझ्याशी मिळाली आहे, सोल आहे, कनेक्ट झाली आहे. आणि एक जे पण फॅमिलीचे फेज गेले आहे, असं वाटते मी स्वतःशी स्वतःला जिकडून मी हरपून गेली होती, परत कनेक्ट झाली हो, स्वतःशी. ग्रेट. एकदम काम, पीसफुल असं वाटत. थँक्यू सो मच. थँक यू, थँक यू. येस, एनीबडी एल्स? डॉक्टर विजय. तर ही प्रेयर अशी आहे की तुम्ही स्वतःशी कनेक्ट करू शकतात. ऍक्च्युली आपण स्वतःला कधी ऍक्सेप्ट केलेलं नसतं. वी आर वेटिंग फॉर अदर्स की वेन दे आर accepting us and when they love us means like this. Yes, Dr. Vijay, you can share your experience. I would like to hear you. Unmute yourself. Unmute yourself. Maybe range problem. ओके, तर आपण एक सेशन केलं, हिलिंग सेशन. आय होप की तुम्हाला ते आवडलं असणारच नक्की. तर आपण बघितली एक होपोनोपोनो प्रेयर ही एक हवाईन हिलिंग टेक्निक आहे. तर त्याचे जे फ्रेजेस आहेत, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ओके. तर वेन यू से ऑन द दिस प्रेयर ऑन द डेली बेसिस ना, यू विल सी द ट्रिमेंडियस बेनिफिट्स इन युअर लाईफ. तुम्ही अमेज होणार की हे कसं काय होत आहे. येस, कारण की आपण एक एनर्जी आहोत आणि प्रत्येक गोष्ट एनर्जीवरती वर्क करते. तर आपल्याविषयीच आपल्याला स्वतःला काही माहित नाहीये. तर इफ यू वॉन्ट टू गेट मोर कनेक्ट विथ युअर सेल्फ अँड यू वॉन्ट टू द थिंग्स व्हॉट एव्हर द मिसकन्सेप्शन यू हॅव क्रिएटेड, आणि जो पण काही गॅप आहे खूप मोठा भरलेला, ज्याच्यामध्ये खूप ट्रिमंडियस आपण म्हणू शकतो सप्रेशन आहे, जे काही आहे, आणि तुम्हाला त्या गोष्टी एका ट्रॅकवरती आणायच्या आहे, सटल सटल लेवलला आणायच्या आहे, तर ही प्रेयर त्या कामासाठी तुम्हाला वर्क करू शकते. तर तुम्ही डेली हे गोष्ट करू शकतात. आपण जसं की एक ग्रुप चालू केलेला आहे डेली होपोनोपोनोचा 108 टाइम तुम्ही चांट करू शकतात. इट डझंट मीन की तुम्हाला जेव्हा तुम्ही पर्सनल लेवलला करतायत ना, तर तुम्ही कंटिन्युअसली चांट करू शकतात. ओके. आणि 11 टाइम, 51 टाइम तुम्ही असं करू शकतात. बट आपण जो ग्रुप बनवलेला आहे तो 108 टाइम चांटिंग करून आपल्याला रिपोर्टिंग करायची. ओके. टू सेट द पॉझिटिव्हिटी इन द वर्ल्ड, टू ब्रिंग द बॅलेन्स, टू ब्रिंग द पॉझिटिव्हिटी, टू ब्रिंग द पीस. So for that, for the purpose, for that intention, we have created that group. And thank you so much ki you have been that participated there. तर डेली ही प्रेयर करायची आहे, आणि ज्यांना तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तुम्ही कनेक्ट करू शकता त्या लोकांना. बट वी जस्ट वॉन्ट कमिटेड पीपल. तर याचे बेनिफिट्स आपण बघून घेणार आहोत काय आहेत. ओके. यू कॅन सी ऑन द स्क्रीन की होपोनोपोनो हॅज द 4 मंत्रास. ओके. तर होपोनोपोनो ही काय आहे, एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आपण. जे पण काही घडलं आहे ना, त्याबद्दल आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आपल्या लाईफ बद्दल. ओके. अँड इज द आर्ट ऑफ फॉर्म, ती ऍक्सेप्टन्स आहे, फॉरगिव्हनेस आहे, अँड क्लिन्झिंग आहे. क्लिन्झिंग द एनर्जीज. ओके. दॅट वी अट्रॅक्ट इन अवर लाईफ. जे पण काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतायत, चालल्या आहेत, त्या आपण अट्रॅक्ट केलेल्या आहेत. अँड वी आर द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ओके. तर ह्या गोष्टी आपण त्या लेवलला क्लीन करायला पाहिजे, म्हणून हे तुम्ही चांट करू शकतात. अँड वी हॅव द फ्रेजेस लाईक की आय एम सॉरी. आय एम सॉरी आपण का म्हणतो की आपण त्या गोष्टी रेकग्नाइज केलेली आहे. ओके. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेत आहोत, म्हणून आपण आय एम सॉरी म्हणत असतो त्या गोष्टीला. आणि प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह म्हणजे काय की तुम्ही त्या गोष्टी, जे तुमचे हायर सेल्फ आहे, युनिव्हर्स आहे, त्या गोष्टीला तुम्ही माफी मागत आहात. आता तुम्ही आय एम सॉरी बोलताय, पण कोणाला बोलताय? जे हायर सेल्फ आहे ते त्यालाच बोलणार ना. अँड देन थँक्यू. थँक्यू मीन्स काय की ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली आहे टू क्लीन्स द एनर्जीज. ओके. अँड अलोईंग युअर निगेटिव्ह थॉट्स, ऍक्शन्स अँड इमोशन टू बी क्लिअर्ड. आणि तुम्ही त्या गोष्टीला रेडी झाले आहात, म्हणून तुम्ही थँक्यू म्हणत आहात त्या गोष्टीला. अँड आय लव्ह यू मीन्स व्हॉट की तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करत आहात की त्या गोष्टी क्लीन झाल्या आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी सिलेक्ट झाला आहात. वेन यू यूज द वर्ड्स इन दिस वे, यू आर सेइंग आय लव्ह यू फॉर अलोविंग मी द अर्थ एक्सपिरियन्स. सो I love you can be emitted out the universe. Okay. Then we have the Ho'oponopono four mantras. What? I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Okay. And the next, as I said, ki forgive others not because they deserve forgiveness, but because you deserve peace. तर आपण दुसऱ्यांना क्षमा करायचंय नेहमी, नॉट बिकॉज की ते फॉरगिव्हनेस डिझर्व करतात, कारण की आपण शांतीला पात्र आहोत, म्हणूनच आपण ते गोष्टी करायला पाहिजे. ओके. आणि तुम्ही एक गोष्ट करून बघा, फॉर जे पण काही दिवसभरामध्ये घडलेलं असेल, जे पण काही निगेटिव्हिटी असेल किंवा समबडी इज हर्ट यू, तर बिफोर गोइंग टू बेड यू हॅव टू मस्ट फॉर यू
ऑल द थिंग्स. देन आफ्टर दॅट यू विल सी की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किती पॉझिटिव्हिटी, किती शांत तुम्हाला फील होणार, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येणार. ओके. देन आपण ही कधी करू शकतो प्रेयर? वेन यू फाइंड युअर सेल्फ बिंग ऑक्युपाइड विथ निगेटिव्ह थिंकिंग. तर तुम्ही ही प्रेयर कधी छान करू शकता माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये स्टक झाला आहात. वेन यू वॉच द न्यूज की तुम्हाला डिस्टर्ब झाली आहे. ओके, त्यावेळेस तुम्ही ही प्रेयर चॅन करू शकतात. वेन यू परस्यू दॅट अदर्स अराउंड युअर बिहेविंग ऑफ लेटली, किंवा तुमचं बाकीच्यांचं जे बिहेवियर आहे ते तुम्हाला हर्ट करते, तुमच्या सराउंडिंगला निगेटिव्हिटी आलेली आहे, त्यावेळेस तुम्ही ही प्रेयर चॅन करू शकता. वेन यू थिंक यू आर इन्व्हॉल्व इन सिच्युएशन दॅट डोंट प्रमोट युअर ग्रोथ, किंवा एखादी सिच्युएशन मध्ये स्टक झाले आहात, जी सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःला सर्व्हाइव्ह नाही करू शकत आहेत, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही करू शकतात. वेन समथिंग मेक्स यू फील सॅड, ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट काही सॅड करत आहेत, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट करू शकतात आणि तुमचा डाऊट क्लिअर करू शकतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, बिफोर गोइंग टू बेड क्लीन्स युअर सेल्फ ऑफ ऑल द बॅड फिलिंग्स. आपण दिवसभरामध्ये सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत जो काही आपला पिरियड असतो पूर्ण, ओके, तर त्या पिरियड मध्ये ज्या पण काही गोष्टी घडलेल्या असतात आपल्या माइंडमध्ये, त्या चालू असतात कंटिन्युअसली. ओके, आणि आपण ते क्लीन नाही करत, ते आपण क्लीन नाही करत. ओके, तर आपण त्या गोष्टी बिफोर गोइंग टू बेड यू हॅव टू क्लीन अवर सेल्फ. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दॅट? होपोनोपोनो फॉर फॉरगिव्हनेस हेल्प्स इन मेकिंग हॅपी मेमरीज. बघा, आता आपण आपल्या जे माइंड आहे ते प्रत्येक गोष्ट कॅरी करते, राईट? तर ऑफन आपण काय करतो, अशा मेमरीज आपण आपल्यासोबत कॅरी करतो जे की फिअर असेल, शेम असेल, पेन असेल, वरीज असेल. ठीक आहे, अशा मेमरी आपण कॅरी करतो आणि त्याच डोक्यामध्ये आपल्या चालत असतात. पण आपण, आणि त्या मेमरी आपल्याला डिस्टर्ब करत असतात. तर आपण होपोनोपोनो प्रेयर ही जी आहे, आपण त्या मेमरीज, ज्या बॅड मेमरी आहेत त्या क्लिअर करण्यासाठी आपण चांट करू शकतो, टू मेक हॅपी मेमरीज. And another benefit is that Ho'oponopono for forgiveness makes your relationship better. तर while often conflicts, जर बघा, कॉन्फ्लिक्ट येत असतात आपल्या लाईफमध्ये, किंवा मिसअंडरस्टँडिंग होत असतात, किंवा आपण एखादी गोष्ट खूप डिस्टर्बिंग चालू असते आपल्या लाईफमध्ये, तर त्यावेळेस तुम्ही ही प्रेयर म्हणू शकतात. आता तिसरा बेनिफिट आहे जो होपोनोपोनो फॉर फॉरगिव्हनेस ब्रिंग्स इमोशनल स्टॅबिलिटी इन युअर लाईफ. तर निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात आपल्या इमोशनल ज्या लेवलला, त्या बॅलन्स होतात. ओके, होपोनोपोनो प्रॅक्टिशनर एन्जॉय सेन्स ऑफ फुलफिलमेंट. ज्यावेळेस तुम्ही ही प्रेयर चांट करणार ना, त्यावेळेस तुम्हाला खूप स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येण्यास सुरुवात होईल. आणि अनादर इज दॅट की होपोनोपोनो फॉर फॉरगिव्हनेस गिव्स यू अ सेन्स ऑफ पॉवर. तर आपल्या ज्या मिस्टेक आहेत, ज्या सिच्युएशन आहेत, ज्या आपल्याला खूप वे डाऊन करतात, तर त्या फिलिंग ज्या असतात त्या आपल्याला पॉवरलेस करत असतात, बिकॉज वी अज्युम दॅट वी हॅव लिटल ऑर नो कंट्रोल ऑफ द सिच्युएशन, किंवा सिच्युएशनवरती आपला कंट्रोलच नाहीये. तर त्यावेळेस आपण काय करू, तर हे पेयर चांट करू शकतो आणि आपण त्या सिच्युएशन वरती कंट्रोल करू शकतो. ओके, तर प्रॅक्टिस हेल्प्स यू एन्जॉय सेन्स ऑफ इंडिपेंडन्स. ओके, तर ही जी प्रेयर आहे, हो पोनो पोनो प्रेयर. ओके, हो पोनो पोनो ही जी प्रेयर आहे ते 4 सिंपल वाक्यांची आहे. ओके, तर आपण इथं प्रॅक्टिस करून घेऊ. 11 टाइम आपण चांट करू. ओके, तर प्लीज तुम्ही तुमचा कॅमेरा फक्त 2 मिनिटासाठी ऑन करू शकता. We will chant this prayer right now for 11 time. If possible, then on your videos. ओके, 11 टाइम वी विल चांट. तर मी बस जसं बोलली, याला काही रूल्स रेग्युलेशन नाहीये की तुम्ही आंघोळ करून करा किंवा हे करून करा. नो. तर आपण जास्त डाऊट मध्ये नाही जायचंय. बिलीव्ह ठेवायचं आहे की तुम्ही जेव्हा ही चांट करत आहात, यू आर क्लिअरिंग द थिंग्स. ओके, अँड हॅपीनेस इज इन्क्रीजिंग युअर लाईफ. वॉट एव्हर द थिंग्स आर डिस्टर्बिंग यू, दॅट इज मीन्स ते एका ट्रॅकवरती येत आहात. ओके, तर आपण 11 टाइम चांट करू. ओके, जस्ट पुट युअर राईट हँड ऑन युअर हार्ट. ओके, क्लोज युअर आईज. Just take a deep, long breath and just release. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you.
I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Just stay for a few seconds in this position. Just take a long deep breath and just release. तर ही आहे होपोनोपोनो बद्दलची इंट्रोडक्शन. आपण जे पूर्ण सेशन घेतलं तुम्ही परत हे करू शकता ऐकून. तर थँक्यू 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 सो मच की तुम्ही जॉईन केलं. थँक्यू सो मच की तुम्ही ते करत आहात आणि करत राहा. आणि जर कोणाला काही क्वेश्चन असतील तर ते मला आता विचारू शकतात. इफ यू एनी क्वेश्चन क्वेरीज यू कॅन आस्क हिअर. येस, एनी क्वेश्चन? इफ देअर इज नो क्वेश्चन सो वी कॅन मूव फॉरवर्ड. काही क्वेश्चन नाही कोणाला? काही असेल, डोंट बी अफ्रेड. Okay, so there is no question. So we will end the session here. Thank you so much, my friends, की तुम्ही जॉईन झालात. आणि येस, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एका ट्रॅकवरती येतील. थँक्यू सो मच अँड थँक्यू 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 सो मच. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू. So okay, thank you for joining here, all of you. Thank you so much. Okay, we थँक will यू end. मॅम. Thank you. Do the practice and थँक यू. do the reporting there. Okay, thank you. येस. अँड थँक यू. येस, तर जे तुम्ही युट्यूबला बघत आहात, ज्यांना कोणाला ग्रुप जॉईन करायचा असेल टू सर्व युअर सेल्फ, टू फॉर द सेक ऑफ पॉझिटिव्हिटी, टू ब्रिंग द बॅलन्स, टू ब्रिंग द अनकंडिशनल लव्ह, दे कॅन जॉय जस्ट चॅटमध्ये तुम्ही कमेंट करू शकतात की येस डू यू वॉन्ट टू जॉईन. सो आय विल शेअर द लिंक ऑफ द ग्रुप. So you can join that group and you can do the reporting there and just chant the Ho'oponopono prayer. Thank you so much. Till then, bye bye. Take care. Have a nice day. Thank you.